अगदी ही दृश्य आपण बघतोय अनुपमा, अमित ठाकरे रवाना झालेले आहेत, ही दृश्य बघतोय आपण। अमित आणि मिताली ठाकरे रवाना झालेले आहेत, आपण बघतोय शिवतीर्था बाहेरची ही दृश्य आहे। त्यामुळे राज ठाकरे सुद्धा आता अमित ठाकरेंच्या नंतर या ठिकाणाहून रवाना होतील असं दिसतंय। ही सगळी जय्यत तयारी आपण बघतोय आणि आता थोड्याच वेळामध्ये राज ठाकरे सुद्धा रवाना होतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे। अमित ठाकरे काही क्षणांपूर्वी आता शिवतीर्थावरून हे वरळी डोमकडे रवाना झाले, त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी मिताली ठाकरे सुद्धा उपस्थित होत्या। तर खरं तर संदीप, या सगळ्यामध्ये एक खूप महत्त्वाच्या गोष्टीकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। आपल्याला सगळ्यांनाच माहिती की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरे या घराण्याला एक वेगळं वलय आहे आणि आता ठाकरे कुटुंबीय एकत्रित दिसणार का, ते कशा पद्धतीने एकमेकांबरोबर दिसणार, ते एकमेकांशी कसे बोलता आहे, ते सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे। आणि त्यामुळे खरं तर याच दृश्यांची उत्सुकता आहे। अमित ठाकरे आता शिवतीर्थावरून त्यांच्या पत्नी मिताली यांच्याबरोबर रवाना झालेले आहेत आणि अगदी काही मिनिटांमध्ये ते वरळीमध्ये डोम जिथे हा कार्यक्रम होतोय त्या ठिकाणी पोहोचतील। त्यामुळे आता संपूर्ण राज ठाकरे यांचे कुटुंबीय या मेळाव्यासाठी एकत्रित येणार का, कारण हा जरी मराठीचा जागर असला तरी हा कुटुंब मेळा आहे असं सुद्धा जाहीर करण्यात आलं होतं। त्यामुळे अवघं ठाकरे कुटुंब आज हे एका छताखाली दिसणार का, हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। त्यांची देहबोलीकडे आज सगळ्यांचं लक्ष असणार आहे, एकमेकांशी कशा पद्धतीने ते बोलत आहेत, कारण अशा प्रकारे राजकारणामध्ये वावरणारी जी कुटुंब असतात त्याकडे सगळ्यांचंच लक्ष असतं आणि म्हणूनच या सगळ्या घडामोडींकडे सुद्धा लक्ष असेल। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेले, जाणून घेऊया कपिलकडे काय नेमके सध्याचे अपडेट आहेत, काय तपशील आहेत। तर डोम बाहेर प्रचंड मोठी गर्दी झाल्याचं कळतंय, कपिलकडून माहिती जाणून घेऊया। कपिल,